मतमोजणी लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले। सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे। कोर्टाच्या निकालाचं भवितव्य ठरणार आहे। तर मतमोजणी लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले। सुप्रीम कोर्टात आज या संदर्भातली महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। तर कोर्टाच्या निकालावर निवडणुकीच्या निकालाचं भवितव्य ठरणार आहे। मतमोजणी लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेलं आहे। मतमोजणी लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेलं आहे। आता 21 तारखेला 21 डिसेंबरला नगरपंचायत नगरपालिकेच्या दोन्ही टप्प्यातील निवडणुकांचा निकाल लागणार आहे। मात्र यात मतमोजणी लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाला कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे। कोर्टाकडून आज या सगळ्या प्रकरणावरती काय निकाल येतो यावरती निवडणुकीचा निकाल नेमका 21 तारखेला लागणार की त्यापूर्वी लावण्याचा निकाल हा दिला जाईल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, आज मतमोजणी लांबणीवर टाकण्याच्या निर्णयासंदर्भात सुनावणी होणार आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच जर पाहिलं गेलं तर मागील काही दिवस मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडली आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर अनेक भागांमध्ये 2 वेळेस मतदान जे आहे ते होणार होतं। त्यामुळे आता 20 डिसेंबर रोजी काही नगर परिषदेचे जे आहे ते मतदान होणार होतं। मात्र हा निकाल जो आहे तो 3 डिसेंबर रोजी लागणार होता। मात्र 3 डिसेंबर रोजी जर निकाल लागला तर येणाऱ्या नगर परिषदेवरती याचा परिणाम होऊ शकतो असा अंदाज जो आहे तो खंडपीठाने न्याय मोजला होता। त्यामुळे आता संपूर्ण निकाल जो आहे तो आता पुढच्या सुनावणीमध्ये म्हणजे 21 डिसेंबर रोजी देण्यात येणार होता। मतमोजणी जी आहे ती करण्यात येणार होती। मात्र आता त्यापूर्वीच जर पाहायला गेलं तर खंडपीठाने पुन्हा एकदा नागरिकांनी याचिका दाखल केल्याचे पाहायला मिळाली आणि आज पार्श्वभूमीवर आता 5 डिसेंबर रोजी म्हणजे आज यावरती सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता निकाल जो आहे तो पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। निश्चित, धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।